बाबासाहेब आंबेडकर कामगार दिन यांचा नेमका काय संबंध आहे सांगतो. एकेकाळी कामगारांचं आयुष्य म्हणजे 12-14 तासांची मजुरी, कोणतेही हक्क नाहीत, सुरक्षा नाही, फक्त शोषण. आणि याच काळात अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहिले डॉक्टर B.R. आंबेडकर. 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र मजदूर पक्ष स्थापन केला, जो प्रत्येक कष्टकरी माणसासाठी होता. त्यांच्या धोरणांमध्ये स्पष्टपणा आणि धाडस होतं. किमान मजुरी, 8 तासांचा कामाचा नियम, कामगार संघटनांना मान्यता, अपघातात नुकसान भरपाई, कायम नोकरीची हमी. 1938 मध्ये कामगारांविरोधात आणलेल्या काळ्या कायद्याला त्यांनी उघडपणे विरोध केला. संप झाला आणि शेवटी सरकारला तो कायदा मागे घ्यावा लागला. मजूर मंत्री म्हणून त्यांनी कामगारांच्या आयुष्यात क्रांती घडवली. 8 तासांचा कामाचा कायदा, महागाई भत्ता, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, महिलांसाठी प्रसूती रजा. आज आपण 8 तास काम करतो, पगार मिळतो, सुट्ट्या मिळतात. पण हे लक्षात ठेवा, हे कुणाचं गिफ्ट नाही, हे त्या महान व्यक्तीच्या संघर्षाचं फलित आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर हे फक्त नाव नाही, ते प्रत्येक कामगाराच्या हक्कांचा भक्कम पाया आहेत. बाबासाहेबांनी कामगारांसाठी अजून कोणत्या सुविधा आणल्या? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पेजला फॉलो नक्की करा.